नमस्कार मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारामध्ये। मित्रांनो, हा बोरवेल पॉईंट रिबोरिंगवाला बोरवेल पॉईंट आहे। या बोरवेलचं रिबोरिंग करण्यात आलेलं आहे। 2 वर्षापूर्वी या बोरवेलला लागलेलं पाणी तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता। मित्रांनो, मी कधीही जेथेही बोरवेल पाणी देतो तेथे जर बारीक बोरवेल असेल तर मी त्यांना नेहमी सांगत असतो की 300 फूट बोरवेल करूनच तुम्ही बंद करा। परंतु बरेच वेळेस असं होतं की मोठं पाणी लागतं आणि त्यामुळं बोरवेलचा कटर न चालत असल्यामुळं बोरवेल बंद करावा लागतो। हा बोरवेल फक्त 110 फूट करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी माझ्या पाहण्यात आलेलं आहे की थोडंसं पाणी लागलं की बरेच लोक खर्च नको म्हणून बोरवेल बंद करून टाकतात। परंतु ज्यावेळेस ती एक धार तुटलेली ज्यावेळेस आटते त्यावेळेस त्या लोकांना कमी खोलीचा तोटा त्यांना जाणवायला लागतो। परंतु मित्रांनो, जर तुमचा बोरवेल पॉईंट 2 ते 3 धारेचा असेल तर माझं मत आहे की जेवढं पानड्याने सांगितलेलं आहे तेवढ्या खोलीपर्यंत जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा। नाहीतर मित्रांनो, तुम्हाला परत रिबोरिंगमध्ये पैसे घालवण्याचे चान्सेस वाढतात। मित्रांनो, जर तुम्हाला हा माहितीस्तव व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच मित्रांनो, या बोरवेलला सुरुवातीला जे पाणी लागलेलं होतं ते या व्हिडिओच्या शेवटी जोडलेलं आहे। परंतु मित्रांनो, यावर्षी दुष्काळ असल्यामुळं ते पाणी आटल्यामुळं हा बोरवेलचा रिबोर करण्यात आलेला आहे। धन्यवाद मित्रांनो।